मोठ्या उत्साहात साजरी होत आहे, काय सांगाल सर याबद्दल? आज आद्यगुरु शंकराचार्य महाराज यांची आज जयंती आहे. जयंतीनिमित्त दशनाम गोसावी सामाजिक संस्थेमार्फत एक भव्य दिव्य समाज मेळावासुद्धा आयोजित केला होता आणि आता एक भव्य रॅलीसुद्धा समाजामार्फत निघत आहे. रॅलीचं आपण हे बघताच आहे. शंकराचार्यांनी हिंदू धर्म कसा करावा टिकावा यासाठी बालवयातच भारतभर भ्रमण करून भारतात 4 ठिकाणी 4ही बाजूला 4 मठ स्थापन केले. 8व्या वर्षी वयाच्या 8व्या वर्षी त्यांनी वेदांताचा पूर्ण अभ्यास केला होता. एकत्र आलं पाहिजे, समाज एकत्र आला तरच सगळं काही येऊ शकतं. या निमित्तानं मी एवढंच समाजाला एकच सांगू इच्छितो की आपण सर्वांनी एकत्र यावं आणि एकत्र येऊन आपल्या समाजासाठी जे काही करता येईल, आपल्या परीनं जे काय करता येईल ते करावं, एवढंच सांगतो. शोभा, आपलं नाव सर? माझं नाव देवपुरी गोसावी लक्ष्मण. बुवाजी ओम नमो नारायण. महादशनाम सामाजिक संस्थाच्या वतीने दरवर्षी विविध कार्यक्रम या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरे होत असतात. त्यानिमित्तानेच दरवर्षीप्रमाणे सालबादाप्रमाणे यावर्षीसुद्धा आद्य जगद्गुरू शंकराचार्य यांची जयंती अति भव्यदिव्य अशी या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये निघत आहे. त्यानिमित्ताने मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आद्य जगद्गुरू शंकराचार्य यांनी जो हिंदू धर्म होता तो विस्कळीत झालेला होता त्या काळामध्ये. त्या काळात हिंदू धर्म आणि हिंदू धर्मीय जे होते त्यांना पुनर्स्थापित करण्यासाठी वेदांचा अभ्यास केला. वेदशास्त्र संपन्न असे हे आद्य जगद्गुरू शंकराचार्य होते आणि बालवयापासूनच त्यांना अध्यात्माची आवड होती आणि संपूर्ण भारतभर भ्रमंती करून त्यांनी संपूर्ण हिंदू धर्म आणि हिंदू धर्मच नव्हे तर हिंदू धर्माचे जे काही तत्त्व असतील ते सर्व समाजासाठी किंवा सर्व जे प्राणीमात्र असतील, बुद्ध असतील, या सर्वांसाठी त्यांनी आपल्या धर्माचे हे तत्त्व सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं एक महान कार्य केलेलं आहे. अशा या जगद्गुरू शंकराचार्यांची ही जयंती अतिशय उत्साहाने आम्ही दशनामी गोसावी समाज बांधव छत्रपती संभाजीनगरमध्ये फार मोठ्या उत्साहाने साजरी करत आहोत. पुन्हा एकदा सर्व समाज बांधवांना या निमित्ताने मी आव्हान करू इच्छितो की आपण आपल्या या समाजाच्या मेळाव्यासंबंध किंवा मेळाव्याच्या संदर्भामध्ये असेल किंवा जे काही समाजकार्य असेल त्या समाजकार्यामध्ये सर्व जिल्ह्यातीलच नव्हे, महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण संबंध भारतवर्षातील सर्व दशनामी गोसावी समाजातील बंधू भगिनींनी एकजूट व्हावं आणि प्रत्येक समाजाची एकजूट ज्या पद्धतीने या ठिकाणी दिसून येते, आपल्या भवितव्यासाठी आपल्या बालकांच्या भवितव्यासाठी आपण एकजूट होणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे अशी मी या ठिकाणी सर्व समाज बांधवांना एक नम्रतेची विनंती आणि या ठिकाणी एक सूचना आणि आव्हान करतो. पुन्हा एकदा ओम बुवाजी ओम नमो नारायण. धन्यवाद. नाव काय सर? माझं नाव आहे संतोष देवपुरी गोसावी. मी संबंधित महादशनाम गोसावी सामाजिक संस्था याचा उपाध्यक्ष आहे आणि या सर्व जे काही महादशनाम गोसावी सामाजिक संस्था आहे याचे सर्व धर्ते हे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय योगेशजी बन आहे. त्यांच्याच अध्यक्षतेखाली, मार्गदर्शनाखाली आणि सर्व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही महादशनाम गोसावी सामाजिक संस्था चालते. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा मी सर्वांचे या ठिकाणी हार्दिक अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. धन्यवाद. घोषणा भी द्या. शंकराचार्य महाराज की जय. जगद्गुरु शंकराचार्य महाराज की जय. जगद्गुरु शंकराचार्य महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. गते गते हर हर महादेव. महादेव. भोले. भोले. भोले.
जय अखंड